नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे वाटीमध्ये ढोकळा। तुम्ही कधी खाल्ला का वाटीमध्ये बनवून ढोकळा? चला तर बनवूया मस्त स्पॉन्जी ढोकळा। बघा किती छान ढोकळा झाला। चला तर बनवूया। एका पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी बेसन, अर्धा वाटी रवा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 छोटी वाटी साखर, खायचा सोडा चिमूटभर मीठ, 1 पळी तेल छोटी, लिंबू पिळायचं वरतून, तुम्ही दही पण टाकू शकता। माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी लिंबू टाकलं। हा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागेल। पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट बनवायची, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मध्यम बनवायची। तुम्ही खूप कुकरच्या भांड्यामध्ये ताटामध्ये बनवून पाहिला असेल, पण वाटीमध्ये कधी बनवला नसेल तर चला बनवा। बघा मी कसा बनवला ते। बघा मी सगळं 4-5 वाट्या घेतल्या। वाट्याला तेल लावून घेतलं। तेल लावले की चिटकं लवकर निघतात सुळसुळ। एका ताटामध्ये मी सगळे वाट्या ठेवून घेणार आहे। एका कढईमध्ये मी गिलासभर पाणी घेतलं, ते तापून घ्यायचं थोडंसं। हे बॅटर 10 मिनिटं झाकून ठेवलं। 10 मिनिटानंतर याच्यामध्ये 1 इनो पुडी टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस फास्ट करायची, लवकर करायची, म्हणजे लवकर फेटायचं आणि लगेच वाट्यामध्ये टाकायचं। ही लवकर करायला लागते, ही फास्ट रेसिपी। पूर्ण वाट्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता। थोडं टाकायचं वाट्यामध्ये, मग ते फुगून वर येतं। आता हे कढईमध्ये पाणी ठेवलं होतं ते त्याच्यावरती हे ताट ठेवून द्यायचं। याला 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं। 15 मिनिटानंतर काढून घ्यायचं। बघा किती छान शिजला आहे। चाकूने टेस्ट करायचं शिजला की नाही ते। बघा किती छान शिजला, खूप टेस्टी लागतो। मी तडका बनवण्यासाठी जिरं, मोहरी, 1 पळी तेल चांगलं तापू द्यायचं। त्याच्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित तडका करून घेणार आहे। तोपर्यंत मी वाटीमधलं बघा किती सुळसुळ निघत आहे। अशा वाट्या मी एका ट्रेमध्ये काढून घेतल्या। चाकूने त्याचे 4 भाग करायचे। बघा किती छान ढोकळा तयार झाला। याच्यावरतून तडका टाकायचा। तडका सगळा लावून घ्यायचा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।